प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला राधानगरी तालुक्यातून विरोध अधिक तीव्र होतोय। राधानगरी आणि कागल तालुक्यातील शेकडो शेतकरी शुक्रवारी राधानगरी तहसील कार्यालयासमोर एकत्र जमले। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या हजारो हरकती प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्याकडे सुपूर्द करत महामार्गाला कडाडून विरोध दर्शवला। आंदोलनस्थळी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडण्यात आला। राधानगरी तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी राधानगरी आणि कागल तालुक्यातील शेतकरी राधानगरी तहसीलदार कार्यालयासमोर जमले आणि आपल्या हजारो हरकती प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यांच्याकडे सुपूर्द केल्या। यावेळी शेतकऱ्यांनी शक्तीपीठ विरोधातील आमच्या लढ्यात नामदार प्रकाश आबिटकर आणि नामदार हसन मुश्रीफ यांनी सहभागी व्हावं आणि आम्हाला न्याय द्यावा। फक्त मत मागण्यासाठी जर लोकप्रतिनिधी येत असतील तर ते चालणार नाही। पुढील काळात अशा लोकप्रतिनिधी कोणत्याही गावात मतदानासाठी येऊ देणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। आज शक्तीपीठ महामार्गासाठी जे आम्ही प्रतिकार करत आहोत, राधानगरी तालुका असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या गोष्टी असतील, त्यामध्ये आज आमच्या भागातील आज आमचे स्टँडिंग आमदार प्रकाशराव आबिटकर साहेब असतील किंवा मुश्रीफ साहेब असतील, यांनी सुद्धा यात सक्रिय भाग घ्यावा। फक्त मतापुरतं येऊन कारखाना असेल बाबा पंचकृषी कारखाना आहे म्हणून किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकीला येऊन या गोष्टी आज आमच्या जीवनावरती वरवंटा फिरायला यांनी सुद्धा आज सरकारमध्ये जरी असलं तरी बाजू न काढता आमच्यासाठी त्यांनी ह्याच्यात सक्रिय भाग घ्यावा। आणि जर त्यांना असं काही करता आलं नाही, आडकाठी घेतली, तर आम्ही सर्वजण बैठका घेऊन की तुम्हाला आमच्या भागात मतदानासाठी फिरू देणार नाही। दरम्यान तहसील कार्यालयासमोर जमलेल्या शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालय परिसर दुमदुमून सोडला। यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली। कोल्हापूर जिल्ह्यातील जनता कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नाही, त्यासाठी रक्ताचे सडे पडले तरी चालतील, मात्र आमचा विरोध कायम राहील असा इशारा त्यांनी दिला। या जिल्ह्यातले काही सन्माननीय आमदार शक्तीपीठ होण्यासाठी समर्थन देणार आहेत, त्यांनाही आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राधानगरी तालुक्यातून आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही या ठिकाणी इशारा देतोय की कुठल्याही परिस्थितीत आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही। आणि जर का तुम्ही या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी काही अधिकारी आले, काही संबंधित यंत्रणा जर आली, तर निश्चितपणाने ड्रोन जर आले ते ड्रोन गोपनीनं पाडायचं काम करू। काही यंत्रणा आल्या किंवा अधिकारी आले तर आमच्याकडे ऊस पिकतोय, त्या ऊसाचा पुडगा त्यांच्या पाठीत फुटल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येनं शेतकरी, महिला आणि युवक सहभागी झाले होते। विविध गावांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत हरकतींचं निवेदन प्रांत अधिकारी प्रसाद चौगुले यांच्याकडे दिलं। तसंच 9 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरं आणि कुटुंबियांसह काढण्यात येणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन हिंदूराव चौगुले यांनी केलं। यावेळी फिरोज खान पाटील, सदाशिव चरापले, सुनील चौगुले, जयसिंग पाटील, सुभाष पाटील, धीरज डोंगळे, रघुनाथ कुंभार, शरद पाडळकर, युवराज पवार, दत्ता पाटील, रघुनाथ कुंभार, राजेंद्र ढेंगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।